मित्रांनो, हे आहे पांढरीचं झाड आहे बघा हे. तर हे बघा, हे तुम्हाला दाखवण्याचा जवळून प्रयत्न केलेला आहे बघा हे झाड. आणि याची काडी बघा अशी भुरकट असते. हे बघा, भुरकट काडी आहे बघा. काही लोक म्हणतात व्हिडिओमध्ये झाड चांगलं दाखवत नाहीत, तर हे बघा हे झाड चांगलं दाखवलेले. हे बघा, हे वरती झाड आहे बघा. हे आहे पांढरीचं झाड आहे बघा, व्यवस्थित बघून घ्या. आणि याचं जे लाकूड आहे ते असं भुरक्या कलरचं असतं, भुरकट. हे बघा याच्या फांद्या, हे बघा. तर अशा भयान जंगलामध्ये असतात की आता हे जरा नवीन झाड आहेत, आपण यांच्या फांद्या वगैरे काय काढत नाही. आपण कशा जुन्या झाडाच्या फांद्या काढतो. ज्यावेळेस एखादं जुनं झाड भेटेल त्यावेळेस तुम्हाला मी दाखवतो. आता आपण खूप अशा जंगलामधून जाऊ राहिलेलो आहे. पांढरीची काठी शोधणं मिळवणं एवढं सोपं नाही आहे. आणि ही वनस्पती खूप दुर्मिळ अशी आहे बघा. या डोंगराचं एक तुम्हाला इथं दाखवतो आम्ही कशा जंगलामध्ये गेलेलो आहे. हे बघा, हे बघा ह्या जंगलामध्ये. तर असं जंगलामधून जावं लागतंय. असे झाडं येते. हे एक अभयारण्य आहे आणि ह्या अभयारण्यामध्ये 20 ते 25 वर्षापूर्वीच्या झाडाचीच फांदी काढून, उत्तर दिशेचीच काढून आणि ते हनुमान चालिसेने सिद्ध केली तरच ते आपल्याला फलदायी ठरते, असं ग्रंथामध्ये, वेदा पुराणांमध्ये माहिती आलेली आहे. तर हे बघा, असं हे वनस्पती. आता प्रत्येक जंगलामध्ये भरपूर वनस्पती आहेत असे नाही. आता इथं हे अख्ख्या भागामध्ये मिळून बघा इथं एकच झाड आहे. हे बघा हे. तर हे आहे पांढरीचं झाड. तर हे बघा असं हे झाड आहे. रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. हे बघा मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ, ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, आपल्या या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला जंगलामधील वनस्पतींची ओळख, आयुर्वेदिक औषधी माहिती आणि वनस्पतीची ओळख अशी माहिती आपण ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे समाजापर्यंत पोहोचवत आहोत. तर बघा, तुमचा वेळ न घेता आज मी तुम्हाला एक उपाय जो सांगणार आहे. जबरदस्त याच्यामध्ये तोडगे आहे, ती उपाय आहे. ती व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आज मी पांढरीची काठी याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहे. पांढरीची काठी भाग 2. मी आपला एक पांढरीच्या काठीचा व्हिडिओ आहे जंगलामध्ये जाऊन काढलेला. तर पांढरीची काठी ज्याला पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यावर माझा मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे. तर पांढरीची काठी ही कशी असते, का वापरतात, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि याच्यावर दुसरा अजून एक तुम्हाला मी तोडगा सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्याला पांढरी ही वनस्पती कशी असते, याचा उपयोग काय होतो, त्याला जर सापडले आणि त्याने जर शोधून त्याच्यावर उपयोग केला. आणि माझं म्हणणं माझ्याकडनं घ्या असं नाही. तुम्ही ही वनस्पती जंगलामध्ये शोधा, बघा, काढा आणि तुम्ही उपाय करा. कारण तुम्हाला ओळख होण्यासाठी मी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे, दाखवत आहे. याचा उपयोग तुम्ही करा. हे उपाय मी जे सांगत आहे हे माझ्याकडून करून घेण्याची अपेक्षा करू नका. हे तुम्ही स्वतः करा. तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही, तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही. बघा, आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. आपली सोडवण आपण करा, दुसऱ्याकडून करून घेण्याची अपेक्षा धरू नका. तर हे बघा, पांढरीची काठी ही जी वनस्पती आहे ही संरक्षणासाठी वापरली जाते. हिचा महत्वाचं कार्य काय आहे तर संरक्षण हे आहे. म्हणून पांढरीची काठी संरक्षणासाठी पूर्वी साधू संतांनी, ऋषी मुनींनी वापरलेली होती. ज्या वेळेस ते साधना करायचे, चिंतन करायचे, मग सुरक्षा कवच म्हणून पांढरीच्या काड्यांचं कंपाऊंड करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ते साधना करायचे, चिंतन करायचे, जेणेकरून हिंस्र पशु पक्षी आपल्या जवळ येऊ नये, वाईट प्रकृतीची माणसं आपल्या जवळ येऊ नये, किंवा काही अदृश्य शक्ती आहे ती, नकारात्मक शक्ती आहे ती, असुरी प्रकारच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती आपल्यापर्यंत येऊ नये, त्याच्यासाठी पांढरीची काठी संरक्षण करते. मग पांढरीची काठी संरक्षण का करते तर पांढरीच्या काठी ह्या वनस्पतीमध्ये हनुमंतराया, बजरंग बलींचा निवास आहे. आणि हनुमंतरायाने निवास केल्यामुळं हनुमंतराया स्वतः आपलं संरक्षण करतात. ज्याप्रमाणे राम, लक्ष्मण, सीतामाईचं जे संरक्षण हनुमंतरायाने केलं तेच सुरक्षा कवच हनुमंतराया आपल्या घराभोवती, आपल्या भोवती धारण करून आपली सुरक्षा होते. तर त्यासाठी पांढरीची काठी हिचा उपयोग होतो.
तसे तांत्रिक लोक हिचा अनेक कार्यांमध्ये उपयोग करतात. तो ज्याची त्याच्या बुद्धिमत्तेवर, ज्याची त्याच्या साधनेवर आणि जो तो माणूस जितक्या वरच्या लेवलचा असतो त्या पद्धतीने त्याचे अनेक उपयोग आहेत. ते मलाही एवढे सांगता येणार नाही, पण मला जे काही माहित आहे ते मी तुम्हाला उपाय सांगतो. कारण पांढरीची काठी ही प्रत्येक कार्यामध्ये सक्सेस आहे असे सांगतात, परंतु माझा जो अनुभव आहे तो संरक्षणासाठी सक्सेस आहे. कारण मी अनुभवलेला आहे, तेच तुम्हाला मी सांगत आहे. तर हे बघा, पांढरीची काठी ही संरक्षणासाठी एकदम योग्य आहे. त्यामध्ये पांढरीची काठी पाण्यामध्ये बुडते. काही लोक काय म्हणतात, पांढरीची काठी पाण्यामध्ये बुडते. होय, ओरिजिनल पांढरीची काठी पाण्यामध्ये बुडते बघा. आणि त्यामध्ये काही पांढरीच्या काठ्या पाण्यामध्ये बुडत पण नाहीत, काही बुडतात काही बुडत नाही. तर याचं एक धारण, जी जुन्या झाडाची असते, जे जुनं लाकूड असतं ते पाण्यामध्ये बुडतं. नवीन लाकूड, कोवळं लाकूड हे पाण्यामध्ये पांढरीचं बुडत नाही. म्हणून जे जुन्या झाडाची काढलेली असते तीच पाण्यामध्ये बुडते आणि नवीन झाडाची पाण्यामध्ये बुडत नाही. नवीन कोवळं जे लाकूड, जी फांदी काढलेली असते ती पाण्यामध्ये बुडत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, जे किडलेलं असतंय, मध्ये काही कीड लागलेली असते, किडलेलं असतं, कुठं थोडस लाकडाला काही प्रॉब्लेम असतो तर ती लाकडं पाण्यामध्ये बुडत नाही ती. म्हणून आपल्याला जी काठी वापरायची संरक्षणासाठी ते शाबूत असावी, कीड लागलेली नसावी बघा. आणि एकदम व्यवस्थित काठी असावी. फुटलेली, तुटलेली, चिरलेली काठी वापरू नये, कारण तिने तुम्हाला रिझल्ट येणार नाही. तर एकदम सरळ काठी पाहिजे. तिचे मणी बनवा, तिचे 1-2 इंचाचा तुकडा बनवा, तो तुकडा शाबूत असावा असे म्हणजे ग्रंथामध्ये अशी माहिती मला आढळलेली आहे. ती माहिती मी तुम्हाला इथं सांगतो. तर पांढरीची काठी काही काड्या बुडतात, काही बुडत नाही ती बघा. तर बुडण्याचा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जे जुनं निब्बर आणि चांगलं लाकूड असते ते बुडतंय, जे निब्बर चांगलं लाकूड असतं ते पांढरीच्या पाण्यावर तरंगतंय. तर अशी ही पांढरीच्या काठीची ही माहिती आहे. आता ही जंगलामध्ये मिळते. तुम्हाला इथं काही फोटो मी दाखवत आहे, काही व्हिडिओ मी दाखवत आहे की जंगलामध्ये जावं लागतंय, ती शोधावं लागते बघा. आणि जुनी झाडं असावी लागतात, किती कमीत कमी 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वीच्या जुन्या झाडाची फांदी काढलेली असावी, उत्तर दिशेची फांदी काढलेली असावी. पूर्वीच्या काळी घराजवळ लोक ही पांढरीची काठी लावायची, रोपं लावायची, संध्याकाळच्या वेळेस पूजा करायची. हिनं धनप्राप्ती होते, घरामध्ये सुख शांती राहते, वास्तुदोष, पितृदोष निघून जातो. कुठली जर पिशाच बाधा जर असेल तर ती निघून जाते. आणि पिशाच बाधा जाण्यासाठी काय करायचा, पांढऱ्याची साल आहे ती 1 चमचाभर गोमूत्र गाईच्या गोमूत्रामध्ये उगाळून 1 कपभर पाण्यामध्ये टाकून ज्या पेशंटला तुम्ही पाजाल तर त्याच बाहेरची बाधा असेल, करणी कवटाला असेल ते निघून जातं. हा एक या पांढरीच्या काठीचा उपयोग आहे बघा. तर असे अनेक उपयोग आहे आणि ही संरक्षणासाठी एकदम परफेक्ट आहे. परंतु आज तुम्ही जे पांढरीच्या काठ्या मागता, शोधता, तर तुम्हाला जुन्या झाडाची फांदी कोणी देत नाही. नवीन कलम झालेले, नवीन काठ्यांचे नवीन काड्या देतात, त्या पाण्यावरती बुडत नाही. बुडाल्या तरी काह्यांचं काम होत नाही. तर त्याच्यासाठी ओरिजिनल काठी पाहिजे, सिद्ध केलेली पाहिजे. ती आमंत्रण देऊन काढावं लागती, कारण तशी लाकूड तोडून काही आणून उपयोग नाहीये. त्याला रवी पुष्य नक्षत्र पाहिजे, रविवार पाहिजे, पुष्य नक्षत्र पाहिजे, किंवा गुरुपुष्य अमृत योग पाहिजे, किंवा ग्रहण पाहिजे. ग्रहणाच्या दिवशी करिदिन पाहिजे. करिदिनाच्या दिवशी तुम्ही ही काठी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी काढून आणली पाहिजे. आणि ब्रह्ममुहूर्तावर काढून आणल्यानंतर तिची पूजा अर्चा करून ती तुम्ही जवळ बाळगायची आहे. आणि फक्त जवळ बाळगल्याने आपले सर्व कार्य येणे साध्य होतात बघा. एक मोरे गुरुजी तुम्हाला सर्वांना माहित आहे, स्वामी समर्थ गुरु महाराज स्वामी समर्थ, ते अशी एक गोष्ट सांगायचे की बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकडे आले होते आणि मी त्यांना एक पांढरीची काठी सहज दिली हातामध्ये. गेले आणि ते मुंबईला राणीच्या बागामध्ये गेले आणि राणीच्या बागातून फिरू लागले. वाघ सिंहाकडे ती काठी असे करू लागले, तरी वाघ सिंह त्यांच्या पुढे नतमस्तक झाले. ते काही करत नव्हते. त्यावेळेस त्यांना चमत्कार समजला. त्या दिवसापासून बाळासाहेब ठाकरेंच्या हातामध्ये जी काठी होती ती पांढरीची काठी होती बघा. ती पांढरीची काठी होती. काही साधू संत ऋषी मुनींच्या हातामध्ये काठ्या असतात, त्या पांढरीच्या काठ्या दाखवल्या होत्या. जी लोक माळ जपण्यासाठी जे असं खडावं बनवतात ते लोकांच्या हातामध्ये पांढरीचं राहायचं. पांढरी ह्या वनस्पतीमध्ये हनुमंतरायांचा निवास आहे, पिंपळामध्ये महाविष्णूचा निवास आहे, वडामध्ये भगवान शिवाचा निवास आहे आणि रुईमध्ये भगवान गणेशाचा निवास आहे. अशा प्रत्येक वनस्पतीमध्ये देवतांचा निवास आहे, देवांचा स्थान आहे.
निसर्ग हाच माणसाचा सोबती आहे. निसर्गामध्ये अशा काही वनस्पती आहेत, असे काही चमत्कारी आहेत, परंतु त्याचा आपल्याला अभ्यासही नाही आणि अनुभवही नाही आणि माहितही नाही, म्हणून आपल्याला ते कळत नाही. तर अशा प्रकारे पांढरीची काठी ही एक जबरदस्त वनस्पती आहे आणि ती संरक्षणासाठी पूर्वी साधू संत ऋषी मुनींनी वापरली होती, वापरतात. आजही काही लोक ती वापरतात आणि तिनं संरक्षण होतंय. तिने आपल्या घरावरचा वासदोष पितृदोष जातोय. बघा, हे माझा अनुभव आहे. काही लोक म्हणतात धनप्राप्तीसाठी तिचा उपयोग होतो, वशीकरणासाठी तिचा उपयोग होतो, घरातल्या सर्व कार्यासाठी तिचा उपयोग होतो. होत असेल, कारण लिहिलेलं आहे होत असेल, पण ते मला माहित नाही, मी ते अनुभवलेलं नाही म्हणून. परंतु सर्व कार्यसिद्धी पांढरीची काठी वापरतात, पूर्वीचे लोक वापरायचे. तर मी तुम्हाला इथे काठीची झलक दाखवत आहे. बघा, ही बघा, ही आहे पांढरीची काठी. आता ही साला सगट आहे. बघा, ही साला सगट ही अशा प्रकारची काठी असते. ही आहे पांढरीची काठी. बघा, आता हिची साल जर काढली तर बघा, ही अशी सफेद दिसते. हे बघा, हे दोन्ही पण काठ्या बघून घ्या. या पांढरीच्या काठ्या ती हिच्या टोकावरची साल काढलेली मी. बघा, हे बघा. तर साल काढल्यानंतर ही काठी अशी सफेद होते. आता ह्या सालाचा काय उपयोग? हे साल जर खाल्ली तर विषारी नाही, पांढरीची काठी विषारी नाही. हिनं असं सांगतात, माझा मी काय अनुभवलेलं नाही, परंतु ग्रंथाच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार ही सर्प विष बाधा झालेल्या माणसाला पाजतात. सर्प विष बाधा झालेल्या माणसाला ही पांढरीची साल उगाळून पाजल्यानंतर, गोमूत्रात पाजल्यानंतर त्याची विष बाधा राहून जाते असं सांगतात. त्याचप्रमाणे पिशाच बाधा झालेली, बाहेर बाधा झालेल्या माणसाला हे गोमूत्रामध्ये पाजल्यानंतर त्याची विष बाधा निघून जाते. बघा, आणि ही काठी तुम्ही सोबत वापरल्यानंतर, तुकडे मणी सोबत वापरल्यानंतर तुमचं संरक्षण होतंय या पांढरीच्या काठीनं. तर अशी ही पांढरीची काठी आहे. आता तुम्हाला इथं झाड फोटो मी दाखवण्याचा तसा प्रयत्न केलेलाच आहे. बघा, हे आहेत पांढरीचे झाड. आता तुम्हाला पांढरीच्या झाडाची पानं कशी असतात ते मी इथं दाखवत आहे. तर हे बघा, ही काठी तुम्हाला आता इथं दाखवलेली आहे. व्यवस्थित बघून घ्या, अशी असते आणि नंतर अशी सफेद होते. बघा, ही पांढरीची काठी. त्यानंतर तुम्हाला मी इथे एक रोप दाखवत आहे. बघा, हे बघा, याला अशी पानं असतात. हे बघा, व्यवस्थित बघून घ्या व्हिडिओमध्ये. हे बघा, तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या द्वारे केलेला आहे. हे बघा, हे बघा. तर हे आहे पांढरीचं रोप आपल्याला भेटलं होतं. हे बघा, तर हे रोप असं इतकं उंच. बघा, हे आहे पांढरीचं रोप. हे बघा, तर अशा प्रकारे हे पांढरीचं रोप आहे. तर असं रोप असतंय. अशा काड्या असतात बघा, या छोट्या छोट्या काड्या, त्याच्या अशी पानं असतात, ही झाडं असतात. तसे तुम्हाला झाडाचे फोटो आणि बाकीचे सुद्धा फोटो मी दाखवलेले आहेत. तर बघा, हे बघा, तर ही आहे पांढरी नावाची वनस्पती. तरी बघा, हे झाड, हे रोप, ह्या काठ्या, हे सगळं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर पांढरीच्या काठीचा असा उपयोग होतो, गळ्यामध्ये धारण केल्यानंतर ज्याप्रमाणे तुळशी आणि रुद्राक्ष आपण जवळ ठेवतो आणि आपलं संरक्षण होतं किंवा आपल्या काही मनोकामना पूर्ण होतात, त्याचप्रमाणे पांढरी ही एक अशी वनस्पती आहे की फक्त आपण जवळ ठेवल्याने आपलं संरक्षण होतं, आपल्या काही गोष्टी, काही मनोकामना पूर्ण होतात आणि 100% संरक्षणासाठी हिचा उपयोग केला जातो. तर ही आहे पांढरी वनस्पती. तर भाग 2 मध्ये तुम्हाला ही पांढरी वनस्पती सांगितलेली आहे. आता तुम्हाला मी एक जबरदस्त असा पांढरी वनस्पतीचा एक तोडगा सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. रवी पुष्य नक्षत्रावर बघा, ही आहे पांढरीची मुळी. ही काय आहे? पांढरीची मुळी. पांढरीची मुळी काढायची आहे, जरा मोठी जाड पांढरीची मुळी काढा, तिच्यावरची साल काढा, तिच्यावरची साल काढा किंवा पांढरीची मुळी, एक पांढरीच्या मुळीचा तुकडा घ्यायचा आहे, त्याला पूर्ण शेंदूर लावायचा आहे. पांढरीच्या मुळीला शेंदूर लावून तो ताबीज मध्ये भरा. त्याच्यानंतर एक काळा गुंज, एक लाल गुंज, एक सफेद गुंज, शेंदूर आणि पांढरीची मुळी ताबीज मध्ये भरून तुम्ही तो ताबीज आपल्या दंडावरती, गळ्यामध्ये, कमरेला कुठेही जर धारण केला तर असं कुठलंही कवच आहे ते कवच कोणीही तोडू शकत नाही आणि सुरक्षासाठी 1 नंबरचा ताबीज तुमच्या जवळ राहील. पूर्वी हा उपाय नाथपंथीयांनी केलेला होता. नाथपंथामध्ये याची मला माहिती मिळालेली आहे की असा ताबीज बनवल्याच्या नंतर
सुरक्षा कवच आपल्याला होतो. आपल्याला कुठलाही पशु पक्षी, हिंस्र पशु पक्षी, वाईट प्रकृतीची शक्ती किंवा वाईट प्रकृतीची ऊर्जा आपल्यावर अटॅक करू शकत नाही, काही करणार नाही. असा ह्या पांढरीच्या वनस्पतीचा एक तोडगा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगितलेला आहे बघा. तर अशी ही जी पांढरी नावाची ही जी वनस्पती आहे, याचा उपयोग संरक्षणासाठी, वास्तुदोष, पितृदोष, बाहेर बाधा, पिशाच बाधा सर्व जाण्यासाठी हिचा उपयोग होतो. ही उशाला घेऊन झोपू शकता, सतत आपल्या जवळ ठेवू शकता. आणि हिने खूप असे आता काही लोक काय म्हणतात, तशी कामं सगळीच होतात, परंतु त्याच्यातली तुम्हाला माहिती असायला हवी. तुमच्या जवळ तसे गुरु पाहिजे, तांत्रिक पाहिजे वेगवेगळ्या कामासाठी. माझ्याकडून जी काठी तुम्हाला मिळेल ती फक्त आणि फक्त संरक्षणासाठी मिळेल. बाकीच्या कामासाठी माझ्याकडनं पांढरीची काठी तुम्हाला मिळणार नाही. फक्त संरक्षणासाठी मी ही काठी देतो. बाकीची कामं होतील की नाही होणार ते मी सांगणार नाही, कारण आपण जे बोलतो ते खरं बोलतो, स्पष्ट बोलतो, जे आहे ते सत्य आहे. म्हणून पांढरीच्या काठीने संरक्षणासाठी 100% उपयोग होतो. तर अशी ही पांढरीच्या काठीची तुम्हाला आज माहिती सांगितलेली आहे. ही काठी जुन्या झाडाची असावी, उत्तरेची फांदी काढलेली असावी, रविपुष्य नक्षत्रावर काढलेली असावी, काठी शाबूत असावी, किडलेली, वाळलेली, कुजलेली नसावी. अशी शाबूत काठी आपण जवळ ठेवल्यानंतर 100% आपल्याला तिचा रिझल्ट येतोय. तर बघा, अशी पांढरीची काठी आहे आणि ही तुम्ही कुठूनही घेऊ शकता, किंवा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेली ही ओळखून तुम्ही शोधून आणि ही काठी तुम्ही वापरू शकता, घेऊ शकता. तर बघा, अशाच माहितीसाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. मी म्हणजे असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. चला, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. उद्या भेटू नवीन माहिती, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.